प्रेक्षागृहात उपस्थित सर्व ज्येष्ठ, व्यासपीठावरचे ज्येष्ठ त्यांना वंदन. आणि एकूण जगामध्ये विनोद कमी होतो असा एक आपला हाकारा चाललेला असतो, पण तसं काही नसावं असं वाटतं वेगवेगळ्या प्रसंगातून. आता इथे पहा, नायकानंतर म्हणजे खलनायकाला इतक्या उशिरा बोलवायचं कारण नाही. नायक झाला, दिग्दर्शकही येऊन गेला आणि मग नंतर खलनायक, असं बरोबर नाही ती योजना. पण असो, आणि नायकाने बोलायचं असतं. भरतवाक्य हे नायकाने बोलावं, पण असा आमचा प्रघात तरी आहे, परंपरा आहे. पण असो, वेगवेगळ्या परंपरा मोडल्या पाहिजेत, नव्या पाडल्या पाहिजेत, तर त्याचा एक अनुसर इथे केला जात असावा मुंबईमध्ये. पण एकूण फिल्म फेस्टिवलचं या प्रवासामध्ये खूप महत्व मला जाणवलेलं आहे. मला, उमेशला फेस्टिवलनी हात धरला नसता तर कदाचित काही करता आलं नसतं. आमच्या इथलं भांडवल प्रयोगशील नाही, आमच्या इथला विचार प्रयोगशील नाही. एक थोडासा चाकोरीने धरून जाणारा विचार आहे, आणि त्यामुळे नवं काहीतरी, नव्या वाटा पाडताना माणसांना हरवून जायला होतं, एकटं पडायला होतं. अशा वेळेस या फेस्टिवल्स फार महत्वाच्या असतात. इथली ऊर्जा फारच बळ देणारी असते. आपण एकटे नाही तर आपल्याबरोबर अनेक मंडळी आहेत, अशा अर्थानं आम्ही इथला वावर करत असतो. आणि त्यामुळे फेस्टिवलचं फार महत्व आहे. तुम्ही जी मंडळी, म्हणजे आता कश्मीर म्हणाला की त्याचं पहिलं पाऊल आहे, तर अशी पहिली पावलं फार महत्वाची आहेत. आपण अशा सध्याच्या काळात जगतो आहोत जिथे मानवी विचारावरच गदा आलेली आहे. तर तेव्हा माणसानं गोष्ट सांगावी तर काय सांगावी असा एक मोठा प्रश्न पडलाय. कारण सगळं तंत्रज्ञान तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्यापेक्षा बेहतर पद्धतीने सांगू लागलेलं आहे. तर त्यामुळे आमच्या एकंदरीतच अभिव्यक्तीवर एक प्रश्नचिन्ह तयार झालंय की आम्ही काय करायचं आहे. तंत्रज्ञान आणि माध्यमं यांच्या प्रस्फोटामुळे आम्ही सगळेजण एकसारखं वागू, बोलू, जगू लागलेलो आहोत. त्यामुळे आमच्या अनुभवांना काही वेगळा पोत लागत नाही, आणि मग त्यातनं आमच्या गोष्टी काही नव्या निर्माण होत नाहीत. जो तो यशामागे, प्रस्थापित होण्यामागे धावतो आहे, किंवा तसं धावावं म्हणजे काय लावलं जात आहे. कारण वेगवेगळे परिपाठ, बाजारातली भांडवलं हा परिपाठ तयार करत आहेत. आम्हाला दुसरी वाट राहत नाहीये, आणि अक्षरशः पॅराडॉक्सिकली एकटं पडावं अशी फार आस आता सध्या तयार होऊ लागलेली आहे. माणूस म्हणून एकटं पडावं, कलाकार म्हणून एकटं पडावं, आणि स्वतःचं काहीतरी चिंतन करावं. आणि त्यामुळे शक्यतो असे समारंभ मी टाळतो आजकाल. पण आता इथे सगळी मित्रमंडळी आहेत, तर त्या सगळ्यांच्या आग्रहामुळे यावं लागलं. आणि मग तुम्ही जोपर्यंत तुमच्यापाशी काही चिंतन नाही, जोपर्यंत धरणाच्या भिंतीमागे पाणीच साठलं नाही, तोवर काय तुम्ही पाठ सोडणार, अशातली गत आहे. त्यामुळे नवा विचार तयार होईस तोवर काही प्रसवू नये, काही बोलू नये, अशी एक धारणा सध्याची तयार झालेली आहे. पण मला जरूर असं वाटतं की मानवी भावना यांच्याबद्दल आम्हाला ना आमच्या शिक्षण पद्धतीने शिकवलं, आणि बाकी व्यवहारामध्ये पण आम्हाला सातत्याने विचारपूर्वक जगण्याबद्दल आग्रह धरला गेला. पण भावनांच्या बाबतीमधला व्यवहार हा फक्त सिनेमानी आमच्या इथे जागरूक ठेवलेला आहे. आम्ही भावनांना जे महत्व द्यायला हवं ते सिनेमा हे माध्यम आम्हाला शक्य करून देतं, आणि म्हणून या माध्यमाचं खूप महत्व आहे. अर्थात जी स्थित्यंतर होत आहेत त्याच्यानंतर हे माध्यम ज्या पद्धतीने भोगलं जातं, म्हणजे कन्झ्युम केलं जातं, त्याच्यात खूप बदल होत आहेत. ते अजूनही बदल होतील, आणि मग फिल्म मेकिंगवरती एक वेगळं गंडांतर, वेगळं संकट येण्याची शक्यता ती आपल्या सगळ्यांपुढे आपल्याला दिसतीच आहे. तर असं असताना फिल्म मेकर म्हणून जगणं, स्वतःला सिद्ध करणं, तयार करणं ही फार मजेशीर आणि मोठा मौजेचा प्रवास आहे. आणि तो नेहमीच खडतर असतो. ते असं म्हणतात की काहीतरी जगामध्ये सगळ्यात कठीणतम काम जर कुठलं असेल तर फिल्म मेकिंग, असं म्हटलं जातं. खरं खोटं माहित नाही, पण आहे खरं. भारतात तरी आहेच आहे. भारतात एक छोटी फिल्म करायची म्हणलं तरी काय साहस करावे लागतात ते आता तुम्ही बऱ्याच जणांनी अनुभवलं असेल. असो, तर पारितोषिक मिळवणं एवढ्यापुरतच इथे तेवढ्यापुरतच येत राहावं. प्रस्थापित होऊन इथे पुढे बसायला मिळावं असं चुकूनही स्वप्न बघू नका. त्याचे भोग वेगळेच असतात. आणि म्हणजे खरोखरच पारितोषिक ही एक गोष्ट अशी आहे की जी बाबा उत्साह देते, त्या पलीकडे त्याला काही फार महत्व नाही. त्यामुळे ज्यांना मिळालं त्यांनी तो एक कणभर उत्साह जास्त घ्यावा. पण न मिळाल्याने जास्ती बरं होतं. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की मी आणि उमेश आम्ही नाटक जेव्हा करायचो तर तेव्हा असे वेड्यासारखे नवं करण्याच्या मागे पिसाटलेले होतो. ध्यास होता की नवं करायचं. पण नवं करायचं म्हणजे
ते लोकांना कळलं पण पाहिजे समोरच्या, आणि ते प्रवाही झालं पाहिजे, ऍक्सेसिबल झालं पाहिजे वगैरे वगैरे. तर ते तसं काही होत नसेल. आम्हीच आमचे दोघा एकमेकांशी बोलल्यासारखं आम्ही आमची कलाकृती सादर करत असतो. त्यानं एक काहीतरी वाटायचं लोकांना की अरे काहीतरी गंमत करतायत, पण पारितोषिक मिळायची नाही. पण त्याची काही कधी फिकीर नव्हती. त्याचंच पर्यवसान आम्ही आमच्या स्वतःचं भांडवल उभं करत आमचा पहिला सिनेमा तयार करण्यामध्ये झालं. कारण आजचं इथलं भांडवल खूप डिक्टेट करतंय की काय लिहायचं काय नाही लिहायचं. जगभरातल्या सत्ताही डिक्टेट करतायत की तुम्ही काय बोलायचं काय नाही बोलायचं, आणि तुम्ही कुठला विनोद करायचा कुठला नाही करायचा. आणि त्यामुळे आम्हाला पुन्हा पुन्हा नव्यानं सहिष्णू होण्यासाठी, नव्यानं विनोद करण्यासाठी, नव्यानं संवादी होण्यासाठी वेगवेगळ्या फिल्म मेकर्सचीच गरज आहे. वेगवेगळ्या अशा तरुण माणसांची गरज आहे की जी वेगवेगळी आयोजनं करतील आणि ते परत परत त्या चाकोऱ्या मोडत राहतील. त्यामुळे जय भोसलेंना परवानगी येतो पुढे एवढं. तर सध्याचे दिवस असे आहेत की खूप वाचाळपणा वाढलाय, त्यामुळे मौनात जावं, चिंतन करावं, सिनेमे पाहावेत. सिनेमा ही एक गोष्ट अशी आहे की जास्त चांगलं मौन तुम्हाला देते. प्रेक्षक म्हणून अंधारात आम्ही एकत्रित येतो. आमच्या शेजारी कोण बसलाय याचा आम्हाला, त्याचा गंध, त्याचा परिवेश अथवा त्याचे डोक्यामधले विचार याचा कुठलाही बंध तयार नाही होत, आणि आम्ही एका बंधुत्व भावाने अंधारामध्ये तो चित्रपट पाहतो. आणि त्यासाठी म्हणून एकत्र येऊन सिनेमा पाहण्याचा जो एक अनुभव आम्ही सगळ्यांनी आजवर इथे घेतलेला आहे, त्याच्यावर पण गंडांतर येऊ घातले, म्हणजे येतच आहे, आलंच आहे. आता माणसं तिथे गेल्यानंतर स्वतःची म्हणून वेगळी निराळी ओळख मांडण्यासाठी जातात, पाय पसरून बसतात, वेगवेगळे अन्नपदार्थ मागवतात आणि कलाकृती दुय्यम करत स्वतःचा मोठेपणा मिरवतात. हा व्यक्तिवाद हा पण एक आव्हान आहे सिनेमा पुढचं, गोष्टी मांडण्यापुढचं. त्यामुळे स्वतःचा लोप करत कथेला, आशयाला प्राधान्य देणं हा मला असं वाटतं या काळाचा मोठा एक प्रश्न आहे, आव्हान आहे. आणि ह्याची उत्तरं ChatGPT किंवा तत्सम तंत्रज्ञान देतील का नाही मला माहित नाही. किंबहुना माणसावरच ते आहे की त्यानं नवं आकलन मांडलं पाहिजे. म्हणजे हाऊ टू अंडरस्टँड थिंग्स, हाऊ टू सी थिंग्स, हा दृष्टिकोन फिल्म मेकर्सच देऊ शकतात, कवी देऊ शकतात. तर त्यांच्यावरती ही जबाबदारी आहे. त्यामुळे इथे जमा झालेल्या सगळ्या तरुणाईला मोठ्या आशेनं मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्याकडे एक नवा उद्गार आहे जो अस्फुट असेल आज ना उद्या, त्याचा उच्चार नक्की तुमच्याकडनं केला जाईल. अनेक शुभेच्छा. सर्व पारितोषिक विजेत्यांचं अगोदरच अभिनंदन. ज्युरीज तुम्हाला चांगले काही विचार ऐकू शकतील तर त्यांचंही खूप अभिनंदन. आयोजकांचं तर खूपच कौतुक. धन्यवाद.